नमस्कार माझ्या बालमित्रांनो, स्वातंत्र्य समरातील समिधा या आमच्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आपल्या या दुसऱ्या पर्वात 1857च्या स्वातंत्र्य लढ्याविषयी आपण जाणून घेत आहोत. आजच्या या व्हिडिओत क्रांतीचा उठाव सर्वप्रथम करणाऱ्या महान व्यक्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. लक्षावधी स्वातंत्र्यप्रेमींचा विश्वास असलेल्या या व्यक्तीचे नाव आहे मंगल पांडे. 19 जुलै 1829 मध्ये उत्तर प्रदेशील नागाव या गावी अभयराणी पांडे आणि दिवाकर पांडे यांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आले. स्वातंत्र्य युद्धाचे रणशिंग फुंकणारा हाच तो मंगल पांडे. मंगल पांडे वयाच्या 22व्या वर्षी बंगाल सेंटर ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीमध्ये शिपाई म्हणून काम करत होता. क्रांतीच्या उठावाच्या वेळी तो बराकपूर, कलकत्ता येथे कार्यरत होता. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी तो सेनेत भरती झाला व पुढे त्याच्या कामावरती खुश होऊन त्याला 34व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये प्रमोशन देण्यात आले. आता मंगल पांडे ज्या काळात सैन्यात भरती झाल्या त्या काळची भारतीय सेनेची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. ब्रिटिश अधिकारी भारतीय सैनिकांना आपल्यापेक्षा कमी दर्जाचे समजत असत, खालच्या दर्जाचे, आणि त्यामुळे ते भारतीय सैनिकांची अरेरावीपणाने वागत. पक्षपात करणे हा तर जणू ब्रिटिशांचा निसर्गदत्त हक्कच होता. त्यामुळे ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक यांना फारच वेगवेगळी वागणूक मिळत असे. भारतीय सैनिक यांचा पगार ब्रिटिश सैनिकांच्या तुलनेत फारच कमी होता. शिवाय नोकरीत बढती देखील लवकर मिळत नसे आणि भारतीय सैनिकांचा ब्रिटिश अधिकारी नव्हेच तर शिपाई सुद्धा वेळोवेळी अपमान करत, त्यांना अपमानास्पद वागणूक देत, त्यांच्यावर जुलूम करत. आता ब्रिटिशांमध्ये सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स भयंकर होता. त्यामुळे ते भारतीय सैनिकांना अगदी तुच्छच लेखत आणि त्यांच्या अन्याय आणि जुलमांमुळे साहजिकच भारतीय सैनिकांना काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते आणि त्यामुळे या सर्वांपासून सुटका मिळायची सुप्त इच्छा त्यांच्या मनात जागृत होत होती आणि त्याच्यात काही नवल नव्हतं. याच वेळा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीयांना अजून एक प्रकारचा त्रास देण्यास सुरुवात केली. कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यास ते मनाई करायला लागले. उदाहरणार्थ, धोतर नेसू नका, जानवे घालू नका, गंध लावू नका, कडा घालू नका, पगडी बांधू नका, दाढी वाढवू नका, वगैरे वगैरे. सर्व बाजूंनी ब्रिटिश लोक भारतीयांची कोंडी करत होते आणि त्यामुळे सैनिकांमधला असंतोष वाढत होता आणि त्याचा उद्रेक झाला. आणि त्याचं तात्कालिक कारण, त्यावेळी सर्व सैनिकांमध्ये एक अफवा पसरली की ते वापरत असलेल्या काडतुसांचे सील गायीच्या व डुकराच्या चरबीनी बंद केलेले आहे, जे सील तोंड लावून उघडावे लागत असे. आता या अशा सीलला तोंड लावणे म्हणजे अर्थातच गायीच्या आणि डुकराच्या चरबीला तोंड लावण्यासारखे होते आणि हे अर्थातच हिंदू आणि मुसलमान यांच्या दोघांच्या धर्माच्या विरुद्ध होते. आपल्या धार्मिक भावना दुखवण्यासाठी ब्रिटिशांनी मुद्दाम ही योजना केली आहे असे जर सैनिकांना वाटले तर त्यात गैर काहीच नव्हते. कारण भारतीय सैनिक गायीला देव मानतात, त्यांना गाय पवित्र आहे आणि मुसलमानांना डुकराचे मांस निषिद्ध आहे, अपवित्र आहे. त्यामुळे काडतुसांना तोंड लावायची इच्छा कोणालाच नव्हती. सर्व सैनिक अत्यंत अस्वस्थ झाले होते. ब्रिटिश पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास देत आहे, आपला धर्म बुडवत आहे असे त्यांना सारखे वाटत होते आणि यामुळे क्रांतीला अनुकूल असे सर्व वातावरण तयार झाले. पण बराकपूरच्या छावणीमध्ये मुख्य अधिकारी हेअरसे यांनी सैनिकांना दिलासा दिला आणि सांगितले की काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली ही शुद्ध अफवा आहे. 19व्या पलटणीवर या नव्या काडतुसांचा प्रयोग करायचे ठरले होते. पण सैनिकांना नंतर समजले की 19व्या पलटणीत 2 दिवसापूर्वीच ही नवी काडतुसे सैनिकांना देण्यात आली होती.
पण त्यांनी ती वापरण्यास साफ नकार दिला होता. आम्हाला आमचा धर्म बुडवायचा नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना आज्ञा केली की तुम्ही जर आमची आज्ञा मानली नाही तर आम्ही तुम्हाला शिक्षा करू. परंतु आश्चर्य म्हणजे याच्या विरुद्ध भारतीय सैनिकांनी चक्क आपल्या तलवारी मानाबाहेर काढल्या. त्यामुळे ब्रिटिश अधिकारी घाबरून पळून गेले. त्यांच्याजवळ इंग्रजी पलटण नव्हती, त्यामुळे त्यांना इलाज नव्हता. मग त्यांनी ब्रह्मदेशातून अजून कुमक मागवली, ब्रिटिश सैन्य मागवलं आणि मग भारतीयांना धडा शिकवायचं ठरवलं. त्यांचा सूड घेण्याचा जो विचार होता तो असा की 19व्या पलटणीला निशस्त्र करून त्यांना कामावरून हाकलून देणे, म्हणजेच त्यांना चांगलाच धडा मिळेल अशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याचा प्रयोग त्यांनी भरतपूरला करायचे ठरवले. भरतपूरच्या सैनिकांना जेव्हा या योजनेचा सुगावा लागला तेव्हा ते अत्यंत संतप्त झाले. आपल्या देखत आपल्या बांधवांचा अपमान होणार हा विचार त्यांना स्वस्थच बसू देत नव्हता. क्रांतीच्या पुढाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी सैनिकांना संयम दाखवायला सांगितलं. कारण उठावाची तारीख 30 मे रविवार अशी ठरली होती. घाई केली तर आपले कार्य सिद्धीच जाणार नाही असे सर्व नेत्यांना वाटत होते आणि ते बरोबर होते. मंगल पांडे हा धर्मावर श्रद्धा असणारा सदाचारी तरुण होता. अत्यंत तेजस्वी आणि तडफदार असे त्याचे व्यक्तिमत्व होते. त्याचे तरुण रक्त ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी सळसळत होते. ब्रिटिश आपला धर्म बुडवायला निघाले आहेत आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण काहीतरी ठोस करणे आवश्यक आहे हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. क्रांतीच्या देशव्यापी उठावाची योजना तयार होती, त्याला माहित होतं, पण सामूहिक उठावाला वेळ होता आणि वरिष्ठ अधिकारी धीर धरायला सांगत होते. पण मंगल पांडे अस्वस्थ होता, बेचैन होता आणि त्याला धीरच निघत नव्हता.